दिलेलं आहे. हे कशावरनं? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. म्हणून मग आता PSRचं माप त्यांनी दिले 110 अधिक PQR. कोन PQR बरोबर 180. म्हणून कोन PQR बरोबर 180 वजा 110 अंश. मग 180 मधनं 110 गेल्यावर उरतात 70 अंश. म्हणून PQRचं माप, या कोणाचं माप आपल्याला मिळालं 70 अंश. आता इथे हा दुसरा प्रश्न बघा. कोन PSR म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारले? माप कंस PQRचं माप विचारलेले, ते आपल्याला काढायचे. म्हणून कोन PSR बरोबर, हा PSR बरोबर 1/2 PQR कंस. हा जो कंस आहे की नाही PQR, हा किती असणार आहे? ह्या कोणाच्या हा दुप्पट असणार आहे. आणि हा कंसाचं माप किती असणार आहे ह्या कोणाच्या? म्हणजे ह्या कोणाचं माप